साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 32वी रेसिपी आज शेअर करते आहे। वाटाणे भात म्हणजे मटार भात। त्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 लवंग, 4 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 चमचाभर जिरं आणि थोडासा हिंग घातला आहे। 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत। 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला आहे आणि तो छान असा परतून घेतला आहे। तसंच मी 2 वाट्या लचकारी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवला होता। 1 वाटी मटार घेतले आहेत, ताजे मटार आहेत हे। आता कांदा छान परतून झाल्यानंतर थोडंसं गाजर इथे बारीक चिरलेलं घातलं आहे। गाजर अगदीच ऑप्शनल आहे, रंग छान दिसतो म्हणून मी घातला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि त्यानंतर मटार यामध्ये घातले आहेत। मटार छान असे परतून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची एक पेस्ट केली होती, ती 1 चमचाभर घातली होती आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो उभा चिरून घातला आहे। हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर जो भिजवलेला तांदूळ होता तो यामध्ये घातला, तो एकजीव करून घेतला। इथे मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि छान चवीपुरतं मीठ घातल्यानंतर यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे भात शिजवण्यासाठी। पाण्याचं प्रमाण मी भाताच्या दुप्पट प्रमाणात घेतलं आहे आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे, म्हणजे भात अगदीच कोरडा होत नाही। आता हे छान परतून झाल्यावर यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे, छान असं एकजीव करून घेतलं आहे मोठ्या फ्लेमवर 15 मिनिटं आणि त्यानंतर गॅस मंद करून 10 मिनिटं भात शिजवून घेतला। मस्त भात हा तयार झाला आहे। चव खूप छान लागते, सोपी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की कधीतरी ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत रहा। थँक्यू।